डब्याच्या पिशव्या, बॅग्स किंवा स्कूल बॅग्स यांना बऱ्याच वेळेस तेलाचे डाग लागून जातात. टिफिनमध्ये असलेली भाजी सांडून तिथे तेलाचे डाग या पिशव्यांच्या कोपऱ्यांना अगदी स्पष्ट दिसायला लागतात. त्याच्यामुळे चांगल्या पिशव्या किंवा चांगल्या बॅगसुद्धा लवकर खराब होतात. तर मग या पिशव्या बॅग्स पुन्हा नव्यासारख्या करण्यासाठी काय करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे माझ्याकडे 4 टिफिन बॅग्स आहेत आणि या टिफिन बॅग्सच्या खालच्या साईडला खूप सारे तेलाचे डाग लागलेले आहेत. त्याच्यामुळे या बॅग्स खूप जुनकट दिसायला लागलेल्या आहेत. तर आता हे तेलाचे डाग कशाप्रकारे काढायचे, तर याच्यासाठी कुठलंही गरम पाणी किंवा सोडा वगैरे वापरायची गरज नाही आहे. तर याच्यासाठी मी आज हे वॉशमेट प्री वॉश वापरते आहे. वॉशमेट हे पिशव्या किंवा कुठलाही डाग धुण्याच्या अगोदर त्या डागावर अप्लाय करायचं असतं. त्या पद्धतीने या पिशव्यांना खूप सारे डाग आहेत, त्याच्यामुळे ते काढण्यासाठी मी पेंट ब्रश जो आहे तो घेतलेला आहे. म्हणजे आपला जो फॉर्म्युला आहे तो सगळ्या डागांवर व्यवस्थित लागेल, जेणेकरून कुठेही डाग शिल्लक राहणार नाही आणि व्यवस्थित सगळ्या डागांवर हे केमिकल लागेल पण. तर अशा पद्धतीने मी हे केमिकल सगळ्या पिशव्यांना अप्लाय करून घेते. वॉशमेटचा वापर करून तुम्ही लहान मोठे डाग सहजासहजी घरच्या घरीच काढू शकतात आणि तुमचा ड्रायक्लिनिंगचा किंवा लॉन्ड्रीचा खर्च जो आहे तो वाचवू शकतात. तर तुम्हाला जर हे ऑर्डर करायचं असेल तर हे कुठे शॉपमध्ये तर अवेलेबल होणार नाही, पण तुम्ही ऑनलाईन फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवर ते सर्च जर केलं तर तुम्हाला नक्कीच घरपोच भेटू शकतं. तर अशाच पद्धतीचे खूप सारे महत्त्वपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये कपड्यांचे डाग कसे काढायचे याच्याबद्दलचे वेगवेगळ्या टाईप्सचे व्हिडिओ मी या अगोदरसुद्धा चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर त्यांनासुद्धा तुम्ही नक्की व्हिजिट करा. ते सुद्धा तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल आणि आवडले तर व्हिडिओला शेअरसुद्धा करायचं. आता थोड्या वेळाच्या नंतर म्हणजे अर्ध्या तासासाठी ह्या पिशव्या अशाच हे फॉर्म्युला लावून तसाच ठेवून दिलेला होता वॉशमेट लावून. आणि आता या पिशव्या आहेत त्या मी साधा साबण लावूनच हँडवॉश करून घेणार आहे. कुठलंही गरम पाणी करायची गरज नाही, हार्ड डिटर्जंट वापरायची गरज नाही किंवा पिशव्या टाकून द्यायचीसुद्धा गरज नाही. फक्त हा एक फॉर्म्युला आणि तुमच्या पिशव्या ज्या आहेत किंवा तुमच्या खराब झालेल्या पर्स ज्या आहेत पुन्हा नव्यासारख्या चमकायला लागतील. तर आता ह्या पिशव्या ज्या आहेत त्या मी हातानेच व्यवस्थित ब्रश करून घेते. म्हणजे आतल्या बाजूने पण खूप सारे डाग असतात, त्या डागांवर पण व्यवस्थित साबण लावून मी पिशव्या घासून घेते आहे, जेणेकरून सगळा मळ निघून जाईल आणि कपडासुद्धा बॅगसुद्धा नव्यासारखं चमकायला लागतील. अगदी 10 मिनटामध्येच मी या पिशव्या घासून व्यवस्थित क्लीन करून घेतल्या आहेत आणि आता आपण या पिशव्या ज्या आहेत कडक उन्हामध्ये टाकून देणार आहे 3 तासासाठी. आणि वाळल्याच्यानंतर या पिशव्यांचा मळ जो आहे तो पूर्णपणे नाहीसा झाला आणि पिशव्या अगदी नव्यासारख्या दिसायला लागल्या. तुम्ही या ट्रिकचा वापर करून तुमच्या पर्स, स्कूल बॅग्स अगदी नव्यासारख्या करू शकतात आणि अर्ध्या जुन्या झालेल्या बॅगसुद्धा पुन्हा नव्यासारख्या तुम्हाला वापरात येतील. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.